नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे. हॅलो, वेलकम ऑल, वेलकम वेलकम वेलकम. नमस्कार नमस्कार. नमस्कार, सर्वांचं स्वागत. वेलकम ऑल. संग्राम 2027 आपली कंबाईन प्रिलिम्स प्लस मेन्स ही बॅच आहे. तुम्हा सगळ्यांचं पहिल्यांदा स्वागत. आज आपल्या या बॅचचं पहिलं लेक्चर. मित्रांनो, माझं नाव सौरभ सोनवणे. फिजिक्सवाला मध्ये मी मागल्या 2 वर्षांपासून अर्थशास्त्र हा विषय शिकवणं खूप मोठी गोष्ट म्हणतात त्याला. मी तुमच्याबरोबर डिस्कस करतोय आणि आपण छान परीक्षा उपयोगी गोष्टी त्यात शिकतो. मी स्वतः या परीक्षांचा अभ्यास केलेला आहे. मी स्वतः 2012ला पहिल्यांदा LIC ADO, मग 2015ला पोस्टल असिस्टंट अशा 2 पदांवरती माझं सिलेक्शन आहे आणि देन मग मी शिकवतोय. फिजिक्सवालामध्ये पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्हाला सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स की तुम्ही सगळ्यांनी काहीतरी ध्येय निवडलेलं आहेत आणि आता तुम्ही त्या मार्गानं पुढे निघता आहात. दुसरं म्हणजे तुम्हाला सर्वांना थँक्यू. तुम्ही या मार्गानं जात असताना फिजिक्सवालाची आणि MPSC वालाची निवड केली. आता तुमचं जे टार्गेट आहे त्याकरता तुम्ही आणि आपण म्हणजे आम्ही सर्वजण मिळून सोबत या ध्येयाकरता काम करणार आहोत. नक्कीच गोष्टी ह्या अवघड आहेत पण असाध्य नाहीत. इझिली गोष्टी टॅकल करता येऊ शकतात आणि त्या आम्ही इथे होताना बघितलेल्या आहेत. नुकताच राज्यसेवा पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यूचा 2024चा रिझल्ट आला. आपले बरेच विद्यार्थी त्यातनं पास झालेत. तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवरती सत्कार समारंभाचा एक छान व्हिडिओ पण भेटेल. बरेच विद्यार्थी त्यातले असे होते की जे आधी PSI, STI, ASO आणि मग नंतर त्यांनी राज्यसेवा दिलेली होती. खरं तर माझं मतच येते की राज्यसेवेची पूर्वपरीक्षा ही एक वेगळाच गेम आहे. तो इट्स नॉट लाईक UPSC. सेम कंबाईनचा जो विद्यार्थी आहे त्यांना फॅक्ट्स पाठ करण्याची जबरदस्त सवय होऊन जाते. त्याच्यामुळे तो फॅक्ट्स लक्षात ठेवणं, ती रिटेन करणं आणि ती वापरणं यात आपले कंबाईनचे विद्यार्थी पुढे आहेत. तर त्याच कंबाईन पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यूच्या या संग्राम 2027च्या बॅचमध्ये पहिल्यांदा आपण आता सुरुवात करतो आहोत. आज माझ्याकडे जी जबाबदारी देण्यात आलेली आहे की तयारी कशी करायची, त्याच्यानंतर कोणकोणत्या घटकांवरती आपण कसा तिथे प्रकाश टाकायचा, त्याच्यानंतर सिलॅबसशी आपण कसं काही एकरूप करून घ्यायचं, तर या सर्व गोष्टींविषयी आज आपण बोलणार आहोत. दोस्तांनो, आता काही गोष्टी एकदमच बेसिक आहेत. तुम्ही पण परीक्षेला सुरुवात करता आहात, त्यामुळे मग तुमच्यातल्या काही विद्यार्थ्यांना या परीक्षा काय आहेत ते माहिती असेल आणि तुमच्यातले काही असे विद्यार्थी असतील की ज्यांनी कदाचित अभ्यासाला सुरुवात केलेली असेल. इथून पुढे जात असताना या कंबाईन परीक्षेविषयी जरा थोडंसं व्यवस्थित जाणून घेऊया. कंबाईन परीक्षेमध्ये विविध जागा आहेत. पैकी कंबाईन परीक्षेला गट ब आणि गट क या 2 भागांमध्ये विभागलं जातं. गट ब मध्ये प्रमुख 3 जागा, PSI, STI आणि ASO. तसंच गट क मध्ये इथे एक्साइज, PSI, क्लर्क, त्याच्यानंतर इथे गट क मध्ये आपल्याला असिस्टंट किंवा आपण असं म्हणूया की क्लर्क आणि इतर श्रेणीमधल्या जागा या दिसून येतील. दोघांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट सेम आहे, ती म्हणजे पूर्वपरीक्षा. दोघांची पूर्वपरीक्षा सेम आहे. आधी तर ती एकत्र व्हायची, आता
मागल्या वर्षीपासून या परीक्षा वेगवेगळ्या करण्यात आल्या. गट ब ची पूर्व परीक्षा वेगळी होते आणि गट क ची पूर्व परीक्षा ही वेगळी होत असते. इथपर्यंत आलेला असाल तर जरा एकदा प्लीज कळवा. इथपर्यंत आलेला असेल तर एकदा जरा सांगा प्लीज. जे मला तिकडे युट्यूब वरती आता बघणार आहेत त्यांनी पण जरा एकदा प्लीज कळवा. सॉरी, ते मी जरा स्विच करत होतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. दॅट्स वाय कदाचित तुम्हाला माझी स्क्रीन ब्लर झालेली किंवा ब्लॅक झालेली दिसून येईल. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे या परीक्षेमध्ये समजून घेणं तो म्हणजे हा खेळ काय आहे. येस उज्ज्वल, थँक्यू सो मच डिअर. बाकी जर तुम्ही लेक्चरला असाल तर एकदा जरा कळवा प्लीज. येस नो असं काहीतरी कमेंट बॉक्समध्ये चॅट बॉक्समध्ये टाकाल प्लीज प्लीज. जे नंतर युट्यूबवरती हे सेशन बघतात त्यांनी सुद्धा खाली या गोष्टी नोंदवा. ज्यांनी नंतर युट्यूबवरती हे सेशन बघितलेलं आहे, हा या बॅचचा पहिला दिवस होता. जर तुम्ही 2027 ची परीक्षा देऊ इच्छित असाल तर ही संग्राम बॅच आपण तुमच्यासाठी सुरू केलेली आहे. हा ब्रिज कोर्स आहे, याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना हे सेशन जे आहेत ते स्ट्रॅटेजी सेशन्स मिळतात. येस थँक्यू. मी पुढे जातोय आता. तर जसं मी तुम्हाला सांगितलं तशा पद्धतीमध्ये आधी हा गेम अंडरस्टँड करणं खूप जास्त गरजेचं आहे की खेळ नक्की काय आहे. मी दरवेळेला हे उदाहरण नक्की देत असतो. हे परवा म्हणत होते की आम्ही भारताबरोबर येते पुढच्या 15 तारखेला मॅच आहे, ते आम्ही नाही खेळणार. आता काल रात्री त्यांच्या सरकारनं ट्विट करत सांगितलेलं आहे की नाही आम्ही तर खेळायला आता तयार झालेलो आहोत. त्यांनी खेळण्यासाठी बेसिकली मॅटर बांगलादेशचा होता, यांना मध्ये पडण्याचा काय संबंध नाही. पण ते भारताच्या विरुद्ध जायचं असेल की ते काही करतात. बांगलादेश म्हटलं की मी भारतात खेळणार नाही, अचानक तोंडावरती त्यांनी म्हटल्यानंतर भारताने त्यांना सांगितलं तुमचे सिक्युरिटी प्रोटोकॉल फॉलो केले गेले, काही टेन्शन घेण्याची गरज नाही, तुम्ही या. बांगलादेश म्हटलं नाही आम्ही येणारच नाही, आम्हाला तुम्ही दुसरीकडे खेळवा. भारतानं सांगितलं की हे तर होऊ शकत नाही. मग आयसीसीला सांगण्यात आलं, आयसीसीने त्यांना हाकलून दिलं डायरेक्ट. मग सॉलिडॅरिटी की नाही तुम्ही बांगलादेश बरोबर असं वागतात मग आम्हाला पण नाही, आम्ही पण नाही भारताबरोबरची मॅच खेळणार. मग काय, मग काल एक मीटिंग झाली, त्याच्यात यांनी अटी शर्ती ठेवल्या. आमच्याबरोबर तुम्ही हँडशेक करायचा, आमचा रेव्हेन्यू वाढवून द्यायचा, आम्हाला पण चांगली वागणूक द्यायची. अरे बांगलादेशचा मॅटर होता आणि तुमचं हे म्हणणंच कुठं आलं. नाही हे सगळी ते म्हणजे काय हे करतील याचं काय घेणं देणंच नाही, यांना खेळच कळत नाही, हा प्रॉब्लेम आहे. मी त्याच्यामुळे याच एक उदाहरण देतो तुम्हाला. हा बाबर आझम तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, वेस्ट इंडिज सोबतची मॅच होती. तर वेस्ट इंडिजचा बॅट्समन कोण होता मला ते आठवत नाही, तो खेळत होता. खेळत असताना बॉल थायपॅडला लागला आणि बॉल लेफ्ट ट्रॅव्हल करायला लागला. बाबर आझम स्लिपवरती उभा होता. जसं कीपरने बघितलं की बॉल तिकडे ट्रॅव्हल करतोय, कीपरनं ग्लोव्ज काढला आणि कीपर लेफ्टला पळायला लागला. बाबर आझमने ग्लोव्ज हातात घातला आणि कॅच घेतली. हे बघा बाबर आझमने कॅच घेतली आणि बॉल मारला. अंपायरने हे पाहिलं आणि समोरच्या टीमला 5 रन बाईज दिले, 5 जास्तीचे रन दिले. याला म्हणतात खेळ न समजून घेणे. आणि ज्याला हा खेळ समजत नाही तो ही अशी गडबड मोठ्या प्रमाणात करतो. तर सगळ्यात महत्वाचं इथे खेळ समजून घेणे. तो जर खेळ तुम्ही व्यवस्थित समजून घेतला नाही तर गडबड आहे. आणि आपल्या परीक्षेचा पूर्व आणि मुख्यचा खरा खेळ आहे तो म्हणजे 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवणे. हा खरा खेळ आहे. प्रश्न बरोबर सोडवणे खेळ नाही. 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवणे आणि ते पण बरोबर सोडवणे हा खरा खेळ आहे. त्यामुळे डे 1 ला नीट लक्षात घ्या, हे करण्यासाठी मला काय करावं लागेल त्याची स्ट्रॅटेजी प्रिपेअर करा. 6-7 विषय आहेत आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये.
आणि परत मुख्य परीक्षेमध्ये 2-3 विषय अधिक ऍड होतात. दोघांमध्येही खेळ सेम उरतो की मला 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न बरोबर सोडवायचेत. दोस्तांनो, डे 1 पासून जर तुम्ही प्रिपरेशन करतात तर डे 1 पासून यात तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ह्यात सगळ्यात जास्त मॅटर करणार आहे तो म्हणजे माझा स्पीड. दिस इज रेस अगेन्स्ट टाइम. मला 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न जे सोडवायचे आहेत त्याच्यात बुद्धिमत्ता अंकगणिताचे प्रश्न आहेत. आणि आता आयोगाचा मूड चेंज झालेला आहे. आता 1 लाइनर प्रश्न कमी दिसतात. प्रश्न आहेत 1 लाइनर पण कमी आहेत. मल्टी लाइनर क्वेश्चन्स आहेत. याचा अर्थ डे 1 पासून तुम्ही ज्या गोष्टीवरती फोकस करायचा आहे तो म्हणजे रिडिंग स्पीड. आता बघा, म्हणजे तुम्ही प्रिपरेशनला आत्ता सुरुवात केलेली आहे, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या रिडिंगमध्ये प्रॉब्लेम असतो. बऱ्याच विद्यार्थ्यांचे तर प्रश्नच पूर्ण वाचून होत नाही. ते सोडवतात किती 60 आणि 70. कसं काय त्यांचा स्कोअर बीट होणार आहे? कट ऑफच तेवढा यायला लागलेला आहे. तर तुमचा अटेम्प्ट वाढला पाहिजे याच्यासाठी तुम्ही रिडिंग स्पीड वाढवला पाहिजे. जर तुमचा रिडिंग स्पीड वाढला तरच तुमचा पेपर वाचून कंप्लीट होणार आहे. आणि जर तुमचा पेपर कंप्लीट झाला तरच तुम्हाला मार्क मिळणार आहेत. अन्यथा तुम्हाला मार्क कसे काय मिळणार आहे? त्यामुळे डे 1 ला जे मी तुम्हाला सांगतो की प्लीज फोकस ऑन युअर रिडिंग स्पीड. तुमच्या वाचण्याच्या स्पीडवरती फोकस करा. बाकी रिडिंग स्पीड कसा वाढवायचा याविषयी जर तुम्हाला हवा असेल तर नक्की सांगा. आपण त्यावरती पण एखादं लेक्चर नक्कीच घेऊया. तुम्हाला हवा असेल तर नक्की कळवा. सुनील, त्याच्यानंतर उज्ज्वल, चलक आणि हरीश, नक्कीच सांगा. आपण त्याच्यावरती पण एकदा लेक्चर घेऊया. नंतर जे मला युट्यूबवरती बघतील त्यांनी पण सांगा. हे पहिलं लेक्चर आहे ह्या बॅचचं, त्याच्यामुळे हे लेक्चर युट्यूबवरती पण जातंय. ही बॅच पूर्णपणे नव्यानं चालू झालेली आहे जी 2027च्या प्रिपरेशनसाठीची आहे. ठीक आहे. आता नया है वह हे म्हणून आपण सुरुवात केलेली आहे की आपण सगळं नव्यानं वाचतो. तर एमपीएससी मधनं होणाऱ्या 2 परीक्षा, पहिली म्हणजे राज्यसेवा, जिला आता राजपत्रित परीक्षा असं म्हटलं जातं, आणि दुसरं म्हणजे कंबाईन, जी अराजपत्रित परीक्षा म्हणून ओळखली जात असते. पैकी तुम्ही पीडब्ल्यू मध्ये आता कंबाईन साठीची बॅच जॉईन केलेली आहे. गट ब मध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे STI, PSI, त्याच्यानंतर ASO हे 2 महत्वाची पदं असतात. आणि गट क मध्ये एक्साइज सब इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, क्लर्क, टायपिस्ट, टेक्निकल असिस्टंट, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर ही महत्वाची पदं तिथे असतात. तर आता साधारणतः हे बघा, आता हे जे मी तुम्हाला दाखवतोय ना, हे जुनं नोटिफिकेशन आहे बरं का. त्यामुळे आता त्याला ग्राह्य धरू नका प्लीज. मी तुमच्या समोर फक्त गोष्टी मांडायच्यात म्हणून ते जुनं नोटिफिकेशन घेऊन आलेलो आहे. इथे बघा, सहाय्यक कक्ष अधिकारी यासाठी विभाग येतो, विविध मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, आणि एक एमपीएससी साठी सुद्धा यामध्ये जागा येत असते. यात जी वेतन श्रेणी आहे ती साधारण 38,600 ते 1,22,800 पर्यंत. पुढे राज्य कर निरीक्षक आहेत, म्हणजे वित्त विभागाअंतर्गत येतात. PSI जे गृह विभागाअंतर्गत येतात. दुय्यम निबंधक हे महसूल आणि वन विभागाअंतर्गत येतात. दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गृह विभागाअंतर्गत येत असतात. तांत्रिक सहाय्यक वित्त विभागाअंतर्गत, कर सहाय्यक वित्त विभागाअंतर्गत, लिपिक टंकलेखक हे मंत्रालयीन प्रशासकीय विभागाअंतर्गत येत असतात. दोस्तांनो, आता हे जसं मी तुम्हाला सांगितलं तसं हे जुनं नोटिफिकेशन आहे, पण याच्यात साधारणतः 5 महिने आपल्याला मिळत असतात. सगळं काही व्यवस्थित चाललं तर पूर्व ते मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी. ठीक आहे. आता जरा सगळ्यांनी व्यवस्थित नीट बघा. या सर्व परीक्षांसाठी म्हणजे गट ब किंवा गट क पूर्व परीक्षा असते, त्यानंतर मुख्य परीक्षा असते, आणि फक्त PSI पदासाठी तिथे फिजिकल टेस्ट आणि मग इंटरव्ह्यू होतो. बाकी सर्व पदांसाठी मुख्य परीक्षेला तुम्हाला मिळालेले मार्क सगळ्यात जास्त महत्वाचे असतात. पूर्व परीक्षा गाळणी परीक्षा आहे. यातले प्रश्न, यातले तुमचा आलेला स्कोर हा म्हणजे तुमच्या फायनल निकालामध्ये ग्राह्य धरला जात नाही. ही चाळणी परीक्षा आहे. यात तुम्हाला मार्क मिळाले, तुम्ही पास झालात. मुख्य परीक्षेमध्ये मात्र तुमचा पॉइंट आणि पॉइंट खूप जास्त महत्वाचा आहे. त्यात मिळालेले मार्क हे तुमच्या फायनल स्कोअरसाठी महत्वाचे आहे.
एक्साइज PSI साठी सुद्धा फक्त काही फिजिकल स्टँडर्ड्स असणं गरजेचं आहे, बाकी त्याच्यासाठी फिजिकल आणि वेगळे इंटरव्ह्यूज असे काही होत नाही. पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील पदासाठी शारीरिक चाचणी ही 100 गुणांची असते. हे बघा इथे PSI फिजिकल एक्झामिनेशन जी आहे ती त्यात तुम्हाला 100 गुण आहेत. बरं, आता हे सुद्धा मुख्य निकालामध्ये पकडले जातात का, तर उत्तर आहे नाही, नाही पकडले जात. शारीरिक चाचणीमध्ये किमान 70 गुण धारण करणं गरजेचं आहे आणि ते जो धारण करेन त्याला 40 गुणांची पुढची मुलाखत देता येईल. एवढे मार्क मिळाले तरच पुढची मुलाखत देता येईल, अन्यथा मुलाखत देता येणार नाही. 7.3 महत्वाचं आहे. मेजॉरिटी विद्यार्थी आपल्याकडे PSIचा अभ्यास करत असतात. मुख्य आणि लेखी परीक्षेतील गुण व मुलाखतीच्या गुणांच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संवर्ग करता निवड प्रक्रिया राबवण्यात येईल. ठीक आहे. फायनल सिलेक्शन मेथड ही मेन्स प्लस तुम्हाला इंटरव्ह्यूला किती मार्क मिळालेले ते बघितले जातील. कर सहाय्यक, सहाय्यक कक्षाधिकारी, टंकलेखक संवर्गातील पदभरतीसाठी विहित टंकलेखन कौशल्य अनिवार्य आहे. तुमच्याकडे टायपिंग असणं गरजेचं आहे. आता तुमच्यातले जे विद्यार्थी आतापासून प्रिपरेशन करतात त्यांना आम्ही सजेस्ट करत असतो की मराठी किंवा इंग्रजी यातला एक कोणता तरी टायपिंगचा क्लास लावून घ्या. अपेक्षित 40 वर्ड्स पर मिनिट इतकी आहे. तर तुम्ही म्हणजे जर आता 2027चा अभ्यास करत असाल तर विविध मंत्रालयाअंतर्गत टायपिंगचे पद जे आहेत ती येतच असतात. तर जर तुम्ही 27चा अभ्यास करत असाल तर नक्कीच आतापासून तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. पुढचं एक तुम्ही 27चा अभ्यास करतात म्हणून मंत्रालयाच्या विविध विभागांमध्ये कम्प्युटर अवेअरनेस असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही आता पुढच्या वर्षीची परीक्षा देतात, हातात चांगला वेळ आहे म्हणून MSCIT तुम्ही सगळ्यांनी जॉईन करून घ्या. हे देखील आम्ही तुम्हाला सजेस्ट करतो. ज्या विद्यार्थ्यांना इकडे करिअर करायचं आहे त्यांनी एक शॉर्ट हँडचा कोर्स आहे तो पण करून घ्या. विविध विभागांतर्गत त्याच्या पण जागा येत असतात तर ते तुम्हाला उपयोगी ठरेल. ज्यांना आता सेकंड इयरला असाल, पुढे PG वगैरे करण्याची इच्छा असेल तर सोशल वर्क मधल्या काही डिग्री आहेत त्या तुम्ही जर प्रेफर केल्यात तर अजून तुमचा आवाका वाढत असतो. त्यामुळे मग त्याच्याकरता पण तुम्ही काही डिग्री करू शकत असाल तर त्याकडे वळा. जर तुम्हाला PGच वेगळं करायचं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन MSW म्हटलं जात असतं त्याला, मास्टर इन सोशल वर्क्स, तर त्याकरता तुम्ही वळू शकता आहात. आता हे आमचे सजेशन्स आहेत, बाकी तुम्हाला काय करायचं हे त्याच्यावरती डिपेंड करतं. आम्ही फक्त सजेशन देतोय. तुम्ही आता 27चा पेपर देतात त्याच्यामुळे हातात वेळ चांगला आहे तुमच्या, म्हणून हे सजेशन्स आहेत, हे नक्की करून घ्या, तुम्हाला उपयोगी पडेल. आता तुम्ही पुढे जातात त्याआधी तुम्हा सगळ्यांना हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे आता या इयर एंड पर्यंत तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट जमा करायला घ्या, हे पण आम्ही तुम्हाला सजेस्ट करू. तुम्ही 27चा अटेम्प्ट देतात याचा अर्थ तुम्हाला 27च्या एंडिंग पर्यंत हे सगळे डॉक्युमेंट स्वतःकडे गोळा करणं गरजेचं आहे. पहिलं अर्जातील नावाचा पुरावा, मग त्याच्यासाठी SSC किंवा तुमची जी 10वी 12वी झालेले त्याच्यात तुमचं नाव ज्याच्यावरती ठेवलं गेलेलं होतं ते ह्याच्या सगळ्यांच्या स्कॅन कॉपी लागणार आहेत तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. किमान 50 आणि कमाल 500 KB. तर बाकीच्यांचे सगळ्यांचं हेच आहे, त्याच्यामुळे मग मी आता इकडे परत एकदा काही सांगणार नाही. तुमचा वयाचा पुरावा बेसिकली बघा, तुम्ही जेव्हा 10वी पास होत असतात तेव्हा तुम्हाला 2 गोष्टी भेटतात, एक मार्कशीट आणि दुसरं सर्टिफिकेट. त्या सर्टिफिकेट वरती तुमची डेट ऑफ बर्थ खाली लिहिलेली असते. त्यामुळं मग इथे वयाचा पुरावा हा 10वी किंवा मग 12वीचं ते सर्टिफिकेट. ठीक आहे. तुमच्याकडे तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्याचं सर्टिफिकेट असावं. तुम्ही सगळेजण 2027ला परीक्षा देऊ शकतात. म्हणजे तुम्ही जर 3rd इयर नॉर्मल जर BA BCom करत असाल तर, आणि फायनल इयर जर तुम्ही इंजिनिअरिंगला असाल तर SYचं तुमचं जे मार्कशीट आहे ते तुम्ही तिथे अपलोड करायचं आहे. जर तुम्ही मागास वर्गांमधनं असाल तर तुम्हाला त्यासाठीचा पुरावा काढणं गरजेचं आहे. आता इथे एक घटक खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे जर तुम्ही ऑदर बॅकवर्ड क्लास असाल, OBC असाल, तर आता शासनानं काय केलेलं आहे, सर्वच OBCंना रिझर्वेशन देणं हे चुकीचं आहे. मग यासाठी बघा, आता जर तुम्ही दुधाचा एक भरलेला ग्लास घेतला
आणि ते जर दूध गरम असलं तर दुधाच्या वरती इथे एक साईची लेअर साठते. क्रीम आहे ना, ती साय आहे ती, हे दूधच आहे, पण या दुधामध्ये फॅट कंटेंट जास्त आहे. मग सेम आपले ओबीसी बांधव ज्यांचं उत्पन्न हे एका थ्रेशोल्ड लिमिटपेक्षा जास्त असेल त्यांना क्रीमी लेअर समजलं जात असतं. मग तुम्ही अशा क्रीमी लेअर मधनं नाही आहात, यासाठी तुम्हाला NCL लागतं, नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट. तर NCL काढणं तुमचं गरजेचं आहे. 2027च्या एंडिंगला तुम्हाला हे लागणार आहे. आताच त्याची नोंद तुम्ही करून ठेवा. 2026च्या एंडिंगला तुम्हाला हे लागणार आहे. 2027च्या जानेवारी वगैरे महिन्यात काढलं तर सर्वोत्तम हे तुमच्यासाठी होऊ शकतंय. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा, जर तुम्ही EWS इकॉनॉमिक विकर सेक्शन मधनं असाल तर तुम्हाला त्याचं वेगळ्यानं सर्टिफिकेट काढायचंय. अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकांपर्यंत वैध असणारं नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट, जे मी तुम्हाला आता मगाशी सांगितलं ते. नेक्स्ट, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा. दोस्तांनो, हा पॉइंट नंबर 7 सध्या खूप महत्वाचा बनलेला आहे. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये खूप मोठी केस झाली, ती अगदी भारतभर गाजली. त्यामुळं त्यानंतर जे कोणी आपले अपंग बांधव आहेत, दिव्यांग बांधव आहेत, त्यांच्या सर्वांसाठी गाळणी प्रक्रिया ही खूप सक्तीची केलेली आहे. ती रिसेंट झालेल्या भरतीमध्ये तर 2-2 वेळेला मेडिकल करण्यात आलेली आहे. त्यामुळं मग जे तुमचं सर्टिफिकेट आहे ते सर्व निकषांमध्ये बसतंय का हे व्यवस्थित चेक करा. ठीक आहे. पुढे, पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा. जर तुम्ही माजी सैनिक असाल, इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स मधून रिटायर होत असाल तर तुम्हाला त्याचा पुरावा लागणार आहे. खेळाडू आरक्षणाकरता पात्र असण्याचा पुरावा, याच्यासाठी तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट व्हॅलिडेट करून घ्यावं लागणार आहे. अनाथ आरक्षणासाठी पात्र असण्याचा पुरावा, प्रकल्पग्रस्त आरक्षण असल्याचा पुरावा, हे जर सर्टिफिकेट तुमच्याकडे असतील ना तर मी इथे स्टार मार्क करून ठेवतोय. प्लीज, ह्याचे कट ऑफ कमी लागतात. जर सर्टिफिकेट्स तुमच्याकडे असतील तर ह्याचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या. तुम्हाला जे आरक्षण भेटतंय त्या आरक्षणाचा नक्की फायदा घ्या. आरक्षण हे ऑफकोर्स ते तुम्हाला देण्यात आलेलं आहे, तुम्ही त्याचा फायदा घेतलाच पाहिजे. तर तुमच्याकडे जर ते आरक्षण असेल तर आत्ता हातात भरपूर वेळ आहे. जे लोक लगेच अटेम्प्ट देणार असतात त्यांना आम्ही सांगतो की बाबा रे, तू आता आधी पटकन तुझी कागदपत्र काढ आणि अभ्यासाला लाग. पण जर तुम्ही पुढची परीक्षा देणार असाल आणि तुमच्याकडे हे काही आरक्षण असतील तर त्याचं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन आत्तापासूनच करून ठेवा. तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच त्याचा फायदा होईल. भूकंपग्रस्त असाल तर त्यासाठीचा पुरावा, अंशकालीन पदवीधर कर्मचारी असाल तर त्याच्यासाठीचा पुरावा, अराखीव महिला, मागासवर्गीय, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिकांना, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी असल्याचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र, हे खूप महत्वाचं आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट. सध्या डोमिसाईल आणि नॅशनॅलिटी हे एकत्र येतं. तुमच्याकडे नसेल तर हे काढून घ्या, कारण तुमच्याकडे वरचं कोणतंही आरक्षण असेल आणि जर डोमिसाईल नसेल तर तुम्ही आरक्षणासाठी पात्र नाही आहात महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे डोमिसाईल आणि नॅशनॅलिटी काढून घ्या. SSCच्या नावात जर बदल झालेला असेल तर त्याचा पुरावा. तर काही विद्यार्थ्यांचं असं असू शकतं की नावांमध्ये काहीतरी गडबड झालेली आहे, तर ते काढून घ्या सगळ्यांनी. पुढचं म्हणजे याच्यात नाहीये पण खूप जास्त महत्वाचं ते म्हणजे प्लीज तुमच्याकडे पॅन नंबर असलाच पाहिजे, तुमच्याकडे आधार असलंच पाहिजे आणि हे एकमेकांना तुम्ही लिंक करून घेतलंच पाहिजे. एक अजून ते म्हणजे की बऱ्याच विद्यार्थ्यांना ईमेल ID बदलण्याची खूप सवय असते. कृपया तुमचा ईमेल ID एकच ठेवा आणि तो युनिक ठेवा, काहीतरी चांगला, तर तो युनिक असू दे. आणि दुसरं म्हणजे मोबाईल नंबर. तुम्ही जेव्हा ह्या प्रक्रियांमध्ये सामील व्हाल तेव्हा ह्या 2 गोष्टी कृपया बदलू नका. बऱ्याच विद्यार्थ्यांचा इश्यू असतो हा. त्यांना ईमेल ID विसरतात किंवा मोबाईल नंबर चेंज करतात, मग ते जुने ईमेल ID रिट्राईव्ह करणं, ते मोबाईल नंबरवरती OTP मागवणं खूप अवघड जातं. त्यामुळे कृपया जेव्हा तुम्ही हे KYC डॉक्युमेंट करतात तेव्हा जरा थोडंसं प्लीज सावधगिरी बाळगा, कारण तुमचा पॅन, आधार, ईमेल आणि मोबाईल नंबर यावरतीच तुमचे सगळे KYC नो युअर कस्टमर होत असतं. तर कृपया जे पुढच्या वर्षीसाठी अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी जरा ह्याच्या बाबतीमध्ये जरा सावधगिरी बाळगा. तुम्ही म्हणत असाल की सर तुम्ही खूपच बेसिक सांगतात, तर हो, ते तुमच्या वर्षांसाठी सांगायचं त्याच्यामुळे ते बेसिकच आहेत. आत्ता प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी म्हणजे जे कोणी 26चा अटेम्प्ट देतात ते म्हणतील सर किती बेसिक सांगतात तुम्ही.
तर हो, सांगावं लागतंय. हे आत्तापासून ही तयारी पुढच्या विद्यार्थ्यांसाठी करणं हे मला महत्वाचं वाटतं. मराठी भाषेचा ज्ञान असल्याचा पुरावा. आता हे 10वीचं जे तुमचं मार्कशीट आहे ना, त्याच्यावरती जर समजा मराठी असेल तर हाच पुरावा पुरे झालेला आहे. लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आहे. आता हे तुम्हाला नोटिफिकेशन बरोबर येतं, ते तुम्हाला लिहायचं आणि खाली स्वतःची सही करायची. टंकलेखन प्रमाणपत्र मराठी किंवा इंग्रजी दोघांपैकी एक, जे मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं होतं ते इम्पॉर्टंट आहे. विहित नमुन्यातील अनुभव प्रमाणपत्र. जर तुम्हाला कुठलाही अनुभव असेल तर त्याच्यासाठी तुमच्याकडे अनुभवाचं सर्टिफिकेट पाहिजे म्हणजे पाहिजे. ठीक आहे, असेल तर सर्वोत्तम. तुम्हाला त्याच्यामुळे जो जो तुमचा इंटरव्ह्यू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फायदाच होईल. आता हा प्रश्न ज्याच्यात बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणजे प्रॉब्लेम्स असतात. तुम्ही म्हणाल सर आता तुमच्याकडे पैसे भरून आम्ही फीस भरलेली आहे आणि तुम्ही हा प्रश्न आम्हाला विचारता, ते योग्य आहे का? परीक्षा देण्याची तुमची तयारी आहे का, हा प्रश्न प्रत्येकदा स्वतःला विचारा. बेसिकली महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना वेळ लागतो. पहिली गोष्ट तर तुम्ही ज्या वर्षी प्रिलिम्स देतात त्या वर्षी प्रिलिम्स, मेन्स, तुमचा इंटरव्ह्यू जर फिजिकलची तयारी करत असाल, PSI ची तयारी करत असाल तर साधारण परीक्षेसाठीचा स्पॅन 1 वर्षाचा आहे आणि तुमच्या प्रिपरेशनला 1 वर्ष, तर साधारण 2 वर्ष तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे आहेत. तर जे 27 अटेम्प्ट येतात त्यांनी तुम्ही किमान 2 वर्ष इथे तग धरू शकणार आहात का, हा पहिल्यांदा स्वतःला एक प्रश्न विचारा. दुसरं, ह्या परीक्षेमध्ये जरा श्रद्धा आणि सबुरीची खूप जास्त गरज असते. मला वाईट वाटतं सांगताना, पण हे खरं आहे की वेळापत्रक बऱ्याच वेळेला पाळलं जात नाही आपल्याकडे. पूर्व, मुख्य, फिजिकल आणि इंटरव्ह्यूजचं त्याच्यात बरेच प्रॉब्लेम्स असतात. बऱ्याच वेळेला हे सगळे भरती रिलेटेड मॅटर पुढे महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल किंवा पुढे हायकोर्टामध्ये जाणं, मग त्याला परत एकदा लागलेला सगळा वेळ. तर म्हणून मी तुम्हाला मेंटली तुम्ही तयार आहात का हे पहिले विचारतोय. आणि जर तुम्ही मेंटली तयार असाल तरच अभ्यासाला सुरुवात करा. हे खूप इम्पॉर्टंट आहे या क्षेत्रामध्ये, कारण इथे सोडून चालता येणार नाहीये. आपण येत असताना परतीची सगळी दोरं तोडून येत असतो, त्यामुळे परत जाणं तर शक्य नाहीये. त्यामुळे पहिलं म्हणजे तुम्ही मेंटली तयार आहात का, फर्स्ट. दुसरं, सेकंड, ते म्हणजे या क्षेत्रात खूप मेहनत करावी लागते. हो, हे खरं आहे, या क्षेत्रात खूप मेहनत करावी लागते. ही स्पर्धा परीक्षा आहे. जर तुम्ही काल X अभ्यास केला आणि जर तुम्ही आज X+1 करत असाल तरच तुम्ही पास होणार आहात. उद्या X+2 करत असाल तरच पास व्हाल, परवा X+3 करत असाल तरच पास होणार आहात. त्यामुळे मग इकडे येत असताना तुम्ही प्रचंड मेहनतीला तयार आहात का? जर तसं असेल तरच तुमची तयारी आहे असं समजा. घरच्यांबरोबर बोलूनच म्हणजे तयारीला लागा. 2027 अटेम्प्ट देतात तुम्ही, त्याच्यामुळे मोठा भाऊ म्हणून हे सगळं समजवतोय की वेळ लागू शकतोय. तुम्हाला घरचे वेळ देणार आहेत का हे त्यांच्याबरोबर बोला. असं नको व्हायला की तुम्ही इन्व्हेस्ट करायला तयार झालेला आहात वेळ आणि अचानकच त्यांनी तुम्हाला सांगितलं की नाही बाबा, आम्ही तर काय तुला एवढा वेळ आणि एवढा पैशांचा पुरवठा काय करायला तयार नाही आहोत. मग अवघड होईल तुमचं. बघा, सेना तेव्हाच लढू शकते जेव्हा सेनेला मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्य मिळतंय, सेनेकडं पुरेसा पुरवठा आहे, तेव्हाच सेना लढू शकते. जर सेनेकडे पुरेशा प्रमाणामध्ये पुरवठा नसेल तर सेना लढू नाही शकत. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मनापासून सांगणे बाबांनो की जर तुम्ही या क्षेत्रात येणार असाल तर आधी तुमची तयारी आहे का हे सगळं तपासा. देनच तुम्ही इकडे वळा पुढे. मग आज सुरुवातीपासून मी काय करू, तर सगळ्यात पहिलं करण्याचं काम आहे ते म्हणजे अभ्यासक्रम बघा. दोस्तांनो, हे बघा, जे मी तुम्हाला आता सांगतोय ते खूप इम्पॉर्टंट आहे. MPSCनं तुम्हाला 2च गोष्टी दिलेल्या आहेत. पहिले म्हणजे सिलेबस आणि दुसरं म्हणजे PYQ. प्लीज तुम्ही अभ्यासाला सुरुवात करण्याआधी सगळ्यात पहिल्यांदा करण्याची गोष्ट ते म्हणजे सिलेबसची पहिल्यांदा प्रिंटआउट काढा. ती प्रिंटआउट तुम्हाला आयोगाच्या वेबसाईटवरती जशीच्या तशी भेटून जाईल. तुम्हाला दुसरीकडे कुठेही जाण्याची गरज नाहीये. तुम्ही आयोगाच्या साईटवरती जाल, आयोगाच्या साईटवरती तुम्हाला ती प्रिंटआउट जशीच्या तशी भेटून जाईल. तुम्ही प्रिंटआउट काढा, PDF भेटून जाईल, तुम्ही प्रिंटआउट काढा,
सगळ्यात पहिल्यांदा करण्याचं काम आहे ते घेऊन तुमच्या वहीवरती एकदा लिहून काढा की माझा सिलेबस काय आहे, अभ्यासक्रम काय आहे. अभ्यासक्रम तुम्हाला काय वाचू हे सांगतो आणि कसं वाच हे तुम्हाला PYQ सांगतात. त्यामुळे कृपया तुम्हाला कोणीही सांगू दे की ही संदर्भ पुस्तक आहे, ती संदर्भ पुस्तक आहे, उचलून घेऊन येऊ नका. सर्वात पहिल्यांदा सिलेबस आणि दुसरं म्हणजे PYQ. मी एक उदाहरण देतो. इथे राज्यसेवेच्या सिलेबसमध्ये सुद्धा तुम्हाला सस्टेनेबल डेव्हलपमेंट नावाचा टॉपिक दिसेल आणि कंबाईनच्या सिलेबसमध्ये तुम्हाला इथे योजना किंवा मौद्रिक धोरण नावाचा टॉपिक दिसेल. तुम्ही बघा डायरेक्ट क्वेश्चन्स आहेत त्या भागांवरती. सस्टेनेबल डेव्हलपमेंट शाश्वत विकासावरती तुम्हाला SDG वरचे क्वेश्चन्स दिसतील राज्यसेवेमध्ये. इकडे तुम्हाला पंचवार्षिक योजनांवरचे प्रश्न दिसतील किंवा इकडे तुम्हाला मौद्रिक धोरणावरचे प्रश्न दिसतील. तर तुम्हाला काय वाचू हे अभ्यासक्रम सांगेल, कसं वाचू हे तुम्हाला प्रश्नपत्रिका सांगतील. त्याच्यामुळे अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका या दोघांची सांगड घालणं खूप जास्त गरजेचं आहे इथे. या दोघांचाही अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे इथे. मग अभ्यासक्रम समजून घेत असताना तुम्ही पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यूला लिंक करा की पूर्वमध्ये कोणता पार्ट कॉमन आहे, मुख्यमध्ये कोणता पार्ट कॉमन आहे, आणि तो मी सोबत घेऊन जातो. सोबत माझ्या मुलाखतीची तयारी तर आहेच आहे. उदाहरणार्थ पंचवार्षिक योजना प्रिलिम्सला पण आहे, पंचवार्षिक योजना मुख्यला पण आहे. पंचवार्षिक योजना हा इकॉनॉमिक्सचा टॉपिक आहे. मग आता मला इकॉनॉमी व्यवस्थित करायचं आहे. आता हे सगळं करत असताना तुम्ही पहिले पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, सिलेबस व्यवस्थित बघितला, PYQs व्यवस्थित बघितले की कशावरती काय प्रश्न विचारला जातोय, मग ऍक्च्युअल अभ्यासाला सुरुवात करा. इथपर्यंत जर तुम्ही मला म्हणाल की सर बुक ऑर्डर करायचे तर मी सांगेन की थोडं थांब, हळूहळू पुढे जा. लगेचच दणकावून डोक्यावरती बुक्स मागवून ठेवू नका. सिलेबस आता ही आधीची प्रिंट आहे बरं का, ही आधीची प्रिंट आहे, ही नवीन नाही आहे, ही आधीची प्रिंट आहे. त्यावेळेला गट ब आणि गट क चा पेपर सोबत व्हायचा, ग्रुप बी आणि ग्रुप सी पेपर सोबत व्हायचे. तर हे बघा, संयुक्त पूर्व परीक्षा ही 100 मार्कांची असते दोघांची, गट ब ची वेगळी, गट क ची वेगळी. आता वेगवेगळी झालेली आहे. आधी अँड होतं, आता नाहीये. स्वतंत्र मुख्य परीक्षा 400 गुणांची होत असते. केवळ पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक चाचणी 100 गुणांची असते, मुलाखत 40 गुणांची असते. आता परीक्षेचा पॅटर्न कसा आहे तर बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रश्नांची संख्या 100, एकूण गुण 100, दर्जा पदवीचा असतो. यात मराठी आणि इंग्रजी हे माध्यम असतं. यासाठी 1 तास म्हणजे 60 मिनिटं मिळत असतात. आणि दोस्तांनो, बहुपर्यायी प्रश्न असतात. आधी 4च गोल असायचे, मात्र आता एक नवीन गोल MPSCने इंट्रोड्यूस केलेला आहे, तो म्हणजे 5वा गोल. ABCD हे तुमचे ऑप्शन आहे. जर तुम्हाला यातला कोणताच गोल काळा करायचा नाहीये तर मग तुम्हाला ई गोल काळा करावा लागेल. परीक्षेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी MPSCने उचललेलं हे उत्तम पाऊल आहे असं मी मानतो, आणि छान केलेलं आहे MPSCनं, वादच नाही काही. आता जरा नीट बघा, इथे तुम्ही जर प्रश्न चुकवला तर 1/4 म्हणजे 25% तुमचे प्रश्न त्यातला, जर हे बघा असं झालं तुमच्या बरोबर की तुम्ही पहिला प्रश्न बरोबर सोडवला, दुसरा प्रश्न बरोबर सोडवला, तिसरा प्रश्न बरोबर सोडवला, चौथा प्रश्न तुमच्याकडनं चुकला, तर 1, 2, 3 मार्क तुम्हाला मिळालेले होते. 3 मार्क तुम्हाला मिळाले, तर याला मी पॉझिटिव्ह म्हणतो. तुमचं 1 चुकला, तर 1 चुकल्यानंतर 0.25 तुमच्या स्कोअर मधनं लेस केले जातील. 0.25 गेले म्हणजे तुम्हाला 2.75 मार्क मिळालेले आहेत. प्रत्येक चुकलेल्या प्रश्नामधनं 0.25 हा लेस केला जाईल. ठीक आहे, ठीक आहे. चौथा तुमचा चुकलाय, 0.25 तुमच्या मार्कांमधनं काय होईल तर तो लेस केला जाईल. एखाद्या प्रश्नाचं एकापेक्षा अधिक उत्तर दिले तरी सुद्धा तुमचे तिथं मार्क कट केले जातील. म्हणजे काय, 4 गोल आहेत, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 4 गोल आहे. तुम्ही ए पण काळा केला, तुम्ही 3 पण काळा केला, या केसमध्ये तुम्हाला निगेटिव्ह मध्ये टाकलं जाईल. आता पॉइंट नंबर 3 व्हॅलिड राहणार नाही, पॉइंट नंबर 4 व्हॅलिड राहणार नाही, कारण आता तुम्हाला ई गोल आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ई पण, म्हणजे जर तुम्हाला कोणतंच उत्तर द्यायचं नाहीये
तर ह्याचा अर्थ 1 2 3 4 5 पाचवा जो ई गोल आहे तो तुम्हाला काळा करावा लागेल इन एनी केस. ठीक आहे, त्यामुळे मग आता जो पॉईंट नंबर 4 आहे तो व्हॅलिड राहणार नाहीये. वरील प्रमाणे कार्यपद्धती अवलंब करत असताना एकूण अंतिम गुणांची बेरीज जर अपूर्णांकात राहिली तर ती अपूर्णांकातच राहील. हे बघा आता इथे मी आपण जसं बोललेलो होतं ना, तुम्हाला 3 मार्क मिळाले पण 0.25 तुमचं कॅन्सल झालाय. 0.25 0.75 हा तुमचा स्कोर आहे ना, मग तो तुमचा अपूर्णांकातच ग्राह्य धरला जाईल. ठीक आहे, आता पुढे तुमचे मग विषय कोणकोणते प्रिपरेशनसाठी, तर सर्वात पहिल्यांदा इतिहास. कंबाईन मध्ये नीट लक्षात घ्या, तुम्हाला आधुनिक भारताचाच इतिहास बघायचा आहे आणि त्यात महाराष्ट्रावरती फोकस केलेला आहे. राज्यसेवेमध्ये एन्शंट मिडेबल आहे आपल्याकडे, इथे नाही. इथे आपल्याला फक्त आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासायचा आहे. पुढे आहे भूगोल. महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेषतः अभ्यास आपल्याला करायचा आहे. यात पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश हा आयोगाचा फेवरेट पार्ट आहे. काय नाही, आयोग इझी क्वेश्चन विचारतो की भारतात जर संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत तर ग्रीनविच मीन टाइम वरती किती वेळ झालेला असेल. जमिनीचे प्रकार, रेगूर मृदेवरचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये पठारी भागात कोणती मृदा आढळते. पर्जन्यमान, प्रमुख पिकं, आता याच्यावरती रिसेंट एकदम विचारलेला क्वेश्चन आहे की महाराष्ट्राच्या पठारी भागामध्ये जिथे पाऊस 200 पर्यंत पडतो तिथं कोणती पिकं आपण घेऊ शकतोय. नेक्स्ट पुढं शहरे. नदी प्रणाली एक आयोगाचा फेवरेट पार्ट आहे, जोड्या लावायला प्रश्न येऊन गेलेला आहे. उद्योगधंदे, आता रिसेंट आलेल्या परीक्षेमध्ये प्रश्न होता की बुट्टीबोरी ही पंचतारांकित औद्योगिक वसाहत कुठे आहे. पुढे अर्थव्यवस्था, ह्याच्याकरता आपण सोबत काम करणार आहोत दोस्तांनो. बिलकुल मस्त टॉपिक आहे. मी तर ह्याच्यात तुम्हाला सजेस्ट करत असतो की आपण जे करतोय तेवढंच मोर दॅन सफिशियंट आहे. बुक सुद्धा विकत घेऊ नका, आपण जे करतोय दॅट इज सफिशियंट. तर भारतीय अर्थव्यवस्था पहिल्यांदा अभ्यास करायचा राष्ट्रीय उत्पन्न, मग परत एकदा शेती जो आपण जॉग्राफीमध्ये बघितला, पण इकडे ॲग्रो इकॉनॉमीवरती आपल्याला काम करायचंय. उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा, राजकोषीय नीती इत्यादी. इथे अर्थसंकल्प, लेखापरीक्षण इत्यादींवरती पण क्वेश्चन असतात. रिसेंट गट ब आणि गट क मध्ये आपल्याला ऑडिट आणि अकाउंट्सवरचे क्वेश्चन जसे दिसतील. पुढे चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर्स, जागतिक तसेच महाराष्ट्र. आता म्हणजे बघा, आयोगाचा ह्याच्यातला मूड जरा वेगळाच आहे. म्हणजे आयोग नॅशनल करंट अफेअर्स वरती क्वेश्चन जरा जास्त विचारतोय. ऑफकोर्स महाराष्ट्रावरती तर आहेतच आहे, पण नॅशनल वरती पण खूप जास्त आहे. बजेटवरचा क्वेश्चन रिसेंटली राज्यसेवा पूर्वमध्ये आपण जे स्मॉल आणि मॉड्युलर रिएक्टर तयार करतोय त्याच्यावरती दिसला. MS स्वामीनाथन सर जे मागच्या वर्षी वारले आणि त्यांना भारतरत्न पण मिळालेला होता, त्यांच्यावरचा क्वेश्चन आपण बघितला. पुढे आहे राज्यशास्त्र. यात पॉलिटीमध्ये तुम्हाला पॉलिटी तर करायचंय, सोबत पंचायती राज इन्स्टिट्यूशन्स पण बघायचे बरं का. पुढे सामान्य विज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र. दोस्तांनो, आता याच्यात असे विद्यार्थी जे आर्ट्स किंवा कॉमर्स बॅकग्राऊंड म्हणजे ह्युमॅनिटेरियन बॅकग्राऊंड मधून येतात त्यांना खूप अडचणी असतात. त्याच्या सोल्युशन विषयी जरा पुढल्या काही पानांवरती आपण बोलूया. अंकगणित आणि बुद्धिमत्ता, मी म्हणेल की याचा रोजचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि तरच जर आपल्याला ह्याच्यात ॲक्युरसी प्राप्त होते. जसं मी तुम्हाला म्हणालो की ह्यावाल्या पॉइंटवरती आपल्याला बोलायचंय, तर तो पॉइंट आता लगेचच पुढे येतोय. दोस्तांनो, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आता राज्यसेवा पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यूचा फायनल रिझल्ट आला 2024. तिथे आपले जे पास झालेले विद्यार्थी होते, जाणून बुजून मी तिथे त्यांच्याबरोबर डिस्कशन करत असताना हा मुद्दा सगळ्यांच्या समोर मांडला की तुम्हाला पण असं होत होतं का की आधी तुमचे सायन्समध्ये मार्कच येत नव्हते. तर त्यांनी पण सांगितलं हो, आमचा पण हाच प्रॉब्लेम होता, आम्हाला सायन्समध्ये मार्कच येत नव्हते. मी त्यांना विचारलं की तुम्ही सोल्युशन कसं सापडवलं, तर त्यांनी सांगितलं की सर ह्याच्यातला डील करण्याचा पार्ट जरा अवघड आहे. म्हणजे जे विद्यार्थी आर्ट्स किंवा कॉमर्स मधनं येतात त्यांना सायन्स मधल्या ह्या सगळ्या सब्जेक्ट्समध्ये इश्यू आहेतच, पण मग त्याच्यावरती एक सोल्युशन पण आहे आणि ते सोल्युशन आहे हे
5वी ते 12वीची पुस्तकं. त्यांनी सांगितलं की सर आम्ही ह्यांच्या अशा नोट्स काढल्या की ज्या मायक्रो नोट्स निघतील आणि त्याच्यापासून आम्ही आमचे MCQ तयार केले आणि आम्ही परीक्षेच्या आधी तेच रट्टा मारून जायचो. त्यामुळे जर आता तुम्ही 27चा पेपर देत आहेत तर कोणतेही बाजारातनं पुस्तकं मागवण्याच्या आधी हात जोडतो, नम्र विनंती करतो, आधी सिलेबस, मग PYQ आणि मग तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे 5वी ते 12वी पर्यंतची पुस्तकं. आता तुम्ही आपल्याकडे संग्राम बॅच जॉईन केलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला स्टेट बोर्ड जे आहेत ते ॲब्सोल्युटली फ्री मिळालेलेच आहेत. त्यामुळे आधी त्याचे लेक्चर्स तुम्हाला करायचे आहेत, त्याच्याशिवाय पुढे जाऊच नका. बरं, आता हे कुठनं मिळवू शकतोय मी? खूप इझी आहे. तुम्ही हे सगळे स्टेट बोर्डाची पुस्तकं गुगल करा फक्त, 5वी ते 12वी मराठी और तुम्हाला काय हवे असतील इंग्रजी स्टेट बोर्ड, एवढंच टाका, बाकी काही करू नका. ते तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये अवेलेबल होतील. मी तुम्हाला सांगेन की तुम्ही ह्याच्या नोट्स काढा. तुम्ही पुढच्या वर्षीची परीक्षा देतात आत्ता वेळेचा सदुपयोग करा. 5वी ते 12वीची पुस्तकं नक्कीच करा. कोणकोणते विषय? तर हे 4 महत्वाचे विषय: इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र. दोस्तांनो, मी तुम्हाला जसं सांगितलं ना की तुम्ही जा आणि चेक करा सिलेबस आणि PYQ. मी तुम्हाला आत्ता सांगतोय, तुम्ही खरंच जा आणि चेक करा. नॅशनल इन्कम हा पहिला टॉपिक आहे, राष्ट्रीय उत्पन्न. एकही प्रश्न स्टेट बोर्डच्या बाहेर गेलेला नाही, एकही नाही. कॉन्सेप्ट सकट क्वेश्चन आलेत. त्यामुळं हात जोडून नम्र विनंती करतो, आधी स्टेट बोर्डकडे लक्ष द्या. खूप इम्पॉर्टंट आहे स्टेट बोर्ड. मी मान्य करतो की तुम्हाला तुमचे सिनियर्स सांगतील आधी की हे रेफरन्स बुक आहे, हे रेफरन्स बुक आहे, हे घे ते घे, पण मग सगळी पुस्तकं अगदी एकदम डोक्यावरती आणून बसवून ठेवू नका, त्याच्यानं तुम्हाला त्रास होईल. बेटर हळूहळू पुढे जा, तुम्हाला त्याच्यात फायदा होईल. तर 5वी ते 12वीची पुस्तकं ही खूप महत्वाची: इतिहास, भूगोल, विज्ञान आणि अर्थशास्त्र. या सर्वांच्या जर तुम्ही नोट्स काढाल तर सोन्याहून पिवळं होईल. अर्थशास्त्र तर 11वी 12वीचं पुस्तक हे खूप इम्पॉर्टंट आहे. बाकी आपण आपल्या क्लासमध्ये बऱ्याच गोष्टी तुमच्या करून घेणार आहोत, चिंता नसावी. न्यूजपेपर तुम्ही 2027चा अटेम्प्ट देतात आणि तुम्ही आपल्याकडे बॅच जॉईन केलेली आहे, तुम्ही कंबाईनचा अभ्यास करत. तुम्ही जर राज्यसेवेचा अभ्यास करत असतात तर मी तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट केलं असतं की पोरांनो, गपचूप पेपर वाचा, कारण त्याच्यात मुख्य परीक्षेमध्ये स्वतःचं मत तयार करणं आहे. मला कंबाईनसाठी तितकं महत्वाचं ते वाटत नाही. हो, न्यूजपेपर वाचलाच पाहिजे, वादच नाही, पण मग अगदी तिथपर्यंत मत तयार करणं आणि असं पुढे जाणं, यापेक्षा दुसरं खूप महत्वाचं ते म्हणजे बेसिकली कंबाईन परीक्षा खूपच फॅक्च्युअल आहे, त्याच्यामुळे बऱ्याच फॅक्ट्स बद्दल तुम्हाला डील करायचंय. साधारण मे 2026 पासून तुम्ही व्यवस्थित करंट अफेअर्स वाचणं सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतं. डेली अर्धा तास तुम्ही न्यूजपेपरला द्या, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. मात्र ह्याच्या पुढे जाऊन एक चांगलं सोल्युशन देतो. उरलेला अर्धा तास हा तुम्ही PW मॅगझिन वरती इन्व्हेस्ट करा. हे मॅगझिन तुम्हाला ॲब्सोल्युटली फ्री तुमच्या बॅचमध्ये मिळतंय. त्याच्यासाठी तुम्हाला काही पैसे मोजण्याची गरज नाहीये. तुम्हाला मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमधनं ते मिळतंय. तुम्ही ज्या भाषेमध्ये तुम्हाला आवडतंय त्या भाषेमध्ये हे मॅगझिन तुम्ही घ्या, वाचायला सुरुवात करा. हे बघा, तुमचा रीडिंग स्पीड हा जर समजा दिवसाला साधारण 8 तास म्हणजे 8 पेजेस पर आवर असेल तर साधारण अर्धा तासामध्ये तुम्ही 4 पेजेस वाचतात. तुम्ही दिवसाचे 28 दिवस जरी व्यवस्थित स्पेंड केले तरी मॅगझिन व्यवस्थित कंप्लीट होतोय तुमचं. फक्त हे वाचत असताना त्या मॅगझिनची प्रिंट काढा, हे मी तुम्हाला सजेस्ट करेन, जेणेकरून तुमचे 12 महिन्याचे 12 मॅगझिन तुमच्याकडे असतील. तुम्हाला मे 26 ते साधारणतः पुढे मे 27 मध्ये तुमचा अटेम्प्ट आहे असं आपण गृहीत धरतो आहे, ठीक आहे. सो मग पूर्ण 12 महिन्याचे मासिकं तुमच्याकडे असतील, ज्याच्या तुमच्या पहिल्या रिडिंग झालेल्या असतील. शेवटी तुम्हाला ते धनाधन रिवाइज करायला इझी पडेल. शिवाय पेपर वाचला असल्यामुळे डेली अर्धा तास तुम्हाला काय घटना घडतात ह्या इन शॉर्ट माहिती पण असते. तो याचा तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्ही ह्याच्या नोट्स प्रिपेअर करू नका, मात्र याची प्रिंट आउट काढून त्याला व्यवस्थित हायलाइट करून इम्पॉर्टंट मुद्दे आजूबाजूला लिहून नक्की ठेवा, हे मी तुम्हाला सजेस्ट करेन. पुढे आता हे खूप इंटरेस्टिंग आहे हा प्रश्न जो तुमच्यासाठी येतोय की किती तास अभ्यास करू. दोस्तांनो, तुम्ही 27चा अटेम्प्ट देतात याचा अर्थ तुम्ही आता ग्रॅज्युएशनला आहात.
मी तुम्हाला सांगतो की ग्रॅज्युएशनकडे व्यवस्थित लक्ष द्या. ग्रॅज्युएशनला किमान टक्केवारी येणं गरजेचं आहे. ग्रॅज्युएशन इग्नोर करू नका. 10वीत चांगले टक्के, 12वीत चांगले टक्के, टीवायला येत असताना परत जर गडबड झाली तर मुद्दे उपस्थित होऊ शकतात. तुम्ही राज्यसेवेचा इंटरव्ह्यू देतात, तुम्ही PSIचा इंटरव्ह्यू देतात, तिथे ग्राफ व्यवस्थित दिसला पाहिजे. शिवाय तुमच्या मनाची पण संतुष्टी पाहिजेच ना तिथे. त्यामुळे मग प्लीज तुमच्या ग्रॅज्युएशनकडे व्यवस्थित लक्ष द्या. वेदर यू आर इन फायनल इयर्स इंजिनिअरिंग और वेदर यू आर इन TY BCom BA करत असाल तर ग्रॅज्युएशनकडे व्यवस्थित लक्ष द्या. तुमचा जो वेळ आहे त्याच्यातला 60% डेडिकेटेड टाइम हा तुमच्या ग्रॅज्युएशनकडे नक्की द्या. कॉलेज अटेंड करणं गरजेचं असेल नक्कीच करा. गरजेचं नसेल तर कॉलेजमध्ये काही सांगता येतंय का किंवा काही उपाय निघतोय का बघा. बाकी उरलेला 40% डेडिकेटेड टाइम हा इकडे द्या. किती तास अभ्यास करू तर आता तुमची बॅच चालू होती. बॅच बरोबर अभ्यास कॅरी फॉरवर्ड करा. बघा तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीत कंप्लीट होईल. त्यामुळे मग किती तास अभ्यास करू याचं बेस्ट सोल्युशन आहे की क्लास बरोबर अभ्यास करा. पुढे एक छान वाक्य आहे, इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल. जर तुम्ही प्लॅन करायला फेल झालात तर तुम्ही फेल व्हायचाच प्लॅन बनवलेला आहे. तर मित्रांनो प्लॅन करा, चॉकआउट करा की मी किती तासांनी कसा अभ्यास केला पाहिजे. यासाठी स्वतःचं एक टाइम टेबल तुम्ही बनवणं अपेक्षित आहे, ज्याच्यामध्ये तुमचे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म प्लॅन असले पाहिजे. की शॉर्ट टर्म बाबा माझा आता SYचा पेपर आहे ना, मग मी SY कडे कसं लक्ष देणार आहे, त्याचा शॉर्ट टर्म प्लॅन. लॉंग टर्म प्लॅन म्हणजे मग मला आता TYला असताना अटेम्प्ट द्यायचाच आहे, तर मग माझं किती आणि कसं वाचन झालं पाहिजे याचा शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म प्लॅन तुम्ही बनवणं अपेक्षित आहे. यासाठी तुमच्या सिलेबसला तुम्ही डिवाइड करा प्रिलिम्स आणि मेन्समध्ये. तुम्हाला वाटतंय ना आता की मेन्समध्ये बाबा रे मी रोज 1 तास मराठी किंवा इंग्रजीला देऊ शकतोय, द्या तो डेडिकेटेड त्याच्यातला वेळ द्या. प्रिलिम्सला आता तुमच्याकडे वेळ भेटतोय ना, डेडिकेटेडली त्याच्यातला वेळ द्या. की इकॉनॉमिक्स माझं सुरू होतंय आता या बॅचमध्ये, मी इकॉनॉमिक्स व्यवस्थित करेन. हे असं काही तुमचं टाइम टेबल असू शकतं. तर तुमच्याकडे इथे दिवस किती अवेलेबल आहे ते व्यवस्थित कॅल्क्युलेट करा. उदाहरणार्थ तुम्ही बॅचची सुरुवात ती आपल्या इंडियन इकॉनॉमी पासून होतीये, मग तुम्ही आपल्या PWचं बुक घेतलेलं असेल, मोर दॅन सफिशियंट आहे. वेगळे काही बुक्स घेण्याची गरज नाहीये. बेसिकली तुम्ही PW मध्ये क्लास लावतात, कंबाईनसाठी तर तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाहीये. मी सजेस्ट करेन की तुमचा जर 10 तासांचं काही टाइम टेबल असेल तर त्या 10 तासांमध्ये 4 तास इकॉनॉमिक्सला द्या. आत्ता लगेचच करंट अफेअर्स करण्याची गरज नाही, त्याच्यामुळे 1 तास इथनं जातोय. बुद्धिमापन आणि अंकगणिताची इथं तुम्हाला गरज पडणार आहे, त्याच्यामुळे 1 तास डेडिकेटेडली त्याला द्या मे महिन्यापर्यंत. मे महिन्यानंतर इथे करंट अफेअर्स सुद्धा तुमचं सुरू होऊन जाईल. ठीक आहे. सो हे असं काही तुमचं टाइम टेबल असलं पाहिजे. हे पण आता परत एकदा असं असलं पाहिजे, याच्याप्रमाणे तुम्ही स्वतःचं टाइम टेबल जे ते ड्रॉ करा. ठीक आहे. मी नोट्स बनवू का, तर मी 100% तुम्हाला सांगतोय की तुम्ही नोट्स बनवल्याच पाहिजे. नोट्स तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्फिडन्स देत असतात. बघा दोस्तांनो, साधारणतः MPSCची आपली जर पुस्तकं बघायला गेले ना तर 600 पेजेसचं एक बुक आहे. इथे साधारण 7 विषय तुम्हाला वाचायचे पूर्व परीक्षेसाठी. सायन्स आहे 4200 पेजेस. जर मी तुम्हाला म्हटलो की 1 महिन्यामध्ये रिवाइज करतो, होऊ नाही शकणार. मात्र हेच जर तुम्ही 200 पेजेसची स्वतःची एक नोटबुक तयार केली, स्वतःच्या नोट्स आहेत, असे जर 7 तुमचे सब्जेक्ट असतील तर 1400 पानं 1 महिन्यामध्ये तुमची 2 वेळेला रिव्हिजन होऊन जाईल. त्यामुळे हात जोडून नम्र विनंती करतो, तुम्ही तुमच्या नोट्स तयार करा. नोट्स खूप फायदा देतील तुम्हाला. बाकी नोट्स कशा तयार करायच्या यावरती पण तुम्हाला व्हिडिओ हवाय का, तर तो तुमच्या बॅचमध्ये आहे. नो नीड टू वरी, तो तुम्हाला तुमच्या बॅचमध्ये भेटतोय. जे विद्यार्थी आता युट्यूबला बघतात त्यांनी पण खाली आम्हाला कळवून ठेवा. जर तो तुम्हाला युट्यूबसाठी पण व्हिडिओ हवा असेल तर नंतर आम्ही युट्यूबसाठी पण तो नक्कीच बनवू. तर नोट्स बनवा प्लीज, मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो. पुढे या 3 महत्वाच्या गोष्टी आहेत मी ज्या प्रत्येक बॅचमध्ये सांगत असतो. एक म्हणजे प्लीज ही सर्व प्रक्रिया खूप मोठी आहे, ज्याच्यात तुम्ही थोडं शांत राहणं खूप गरजेचं आहे. स्वतःला शांत करा या सगळ्या प्रोसेसमध्ये. इथे श्रद्धा आणि सबुरी खूप गरजेची आहे. श्रद्धा तुमच्या प्रोसेसवर, सबुरी तुमच्या रिझल्टसाठी. स्वतःला शांत ठेवा. दुसरं खूप महत्वाचं ते म्हणजे प्लीज तुम्ही सगळेजण पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात राहा. एक उदाहरण मी नेहमी देत असतो. एखाद्या गावामध्ये जर समजा एखादं झाड तोडायचं असेल ना, तर त्या गावातले लोक काय करतात,
लाईन लावतात आणि त्या झाडाच्या जवळ जाऊन वाईट वाईट घाण घाण त्या झाडाला बोलतात. ते झाड आपोआप काही दिवसांनी सुकतं, वाळतं आणि पडतं. तर तुम्ही ठरवा. तुम्ही जर निगेटिव्ह एन्व्हायरमेंटचा इम्पॅक्ट किती मोठा आहे बघा, ते झाड वाळून पडलं, तुम्ही ठरवा. तुम्हाला निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात राहायचंय का? तुमच्यावरती येते. ते निगेटिव्ह लोक तुम्हाला पूर्ण अस्ताव्यस्त करून टाकतील. त्याच्यामुळे ज्यांना तुमच्या स्वप्नांवरती विश्वास आहे, ज्यांना तुमच्यावरती विश्वास आहे, अशा लोकांच्या संपर्कात राहा. जे तुम्हाला निगेटिव्ह वाटतात त्यांना आत्तापासूनच दूर करा. पुढचा मुद्दा, स्वतःला वेळ द्या. हे खूप महत्वाचं आहे, खूप जास्त महत्वाचं. किमान 1 तास चाला, योग करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुम्ही स्वतःच पॉझिटिव्ह फील कराल. ते चालत असताना मी काल काय चुकलो कॉलेजच्या अभ्यासामधल्या याच्यात किंवा MPSCचा अभ्यास करतोय त्याच्यात, मी काल काय चुकतो ते जरा डोक्यात ठेवा. घरी आल्यावरती लिहून काढा की मी काल हे चुकलोय बाबा, ही चूक मला आता परत बदलायची आहे. मला असं वाटतं की जगातले सगळ्यात महत्वाचे व्यक्ती तुम्ही आहेत. तुम्ही जगातल्या सगळ्यात महत्वाच्या व्यक्तीला वेळ दिला पाहिजे, तो म्हणजे तो स्वतःला. तुम्ही वेळ दिला पाहिजे. याकरता तुम्ही जे बाहेरची इंजेक्शन घेतात ती बंद करा. स्वतःतली आतली ऊर्जा तयार करा. म्हणत म्हणजे आज लेक्चर झाल्यानंतर पहिले हे प्रिपेअर करा की मला अभ्यास का करायचा आहे. या काचं उत्तर जर तुम्हाला खूप पॉझिटिव्ह भेटलं ना, तर तुम्हाला रोज रोज स्ट्रगल करण्याची गरज नाही पडणार आहे. तुम्ही स्वतःचा अभ्यास स्वतःच बरोबर कॅरी फॉरवर्ड कराल. मला बाहेरच्या इंजेक्शनांची गरज नाही पडणार आहे. मी अभ्यास का करतोय, मी ही सुरुवात का करतोय, तू शुरू किया था, हे कळलं ना की ती मग जर्नी बरोबर पुढे चालू होईल. बाकी मग तुम्हाला स्वतःचे इन्स्पिरेशनल सोर्सेस स्वतः तयार करावे लागतील की मला का पास व्हायचंय, मला काय करायचंय, माझं स्वतःचं ध्येय काय, या सर्व्हिसेसमध्ये मी काय येतोय. हे बघा, अल्टिमेटली जर तुम्ही पैशांचा विचार कराल ना, तर इथे तुम्ही विचार नाही करू शकत इतका पैसा आहे. पण मग तो तर तुम्ही इतर प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण कमवू शकतात. एवढी मेहनत करण्याची काय गरज आहे. इथं यायचं असेल तर तुमची ध्येय अजून चांगली असली पाहिजे की मला हे काम करायचंय, हे काम करायचंय, अशा पद्धतीने पुढे जायचंय. हे जर असं पण काही असेल ना, तर बघा तुमच्या अभ्यासावरती त्याचा पॉझिटिव्ह परिणाम होतो. पुढे या सगळ्या गोष्टींबाबत तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर बोलणं पण गरजेचं आहे. तुम्ही 27चा अटेम्प्ट देतात, त्यामुळे मग आधी घरच्यांबरोबर बोलणं या सगळ्या गोष्टींबाबत, त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेणं. कारण तुम्ही 27ला तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होईल, ज्या वर्षी तुम्ही अटेम्प्ट देणार आहात त्या वर्षीनंतरचा किमान 1 वर्ष हा सगळ्या प्रोसेसलाच लागणार आहे, पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू. PSI जर देणार असाल तर. बाकी तर STI SO आणि गट क च्या परीक्षांसाठी तर 2च फेजेस आहेत. मग त्या फेजेसला वेळ लागणार आहे. आत्ताच्या टाइम टेबलमध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे MSc IT टायपिंग हे गरजेचे आहेत. आत्ताच जॉईन करून घ्या, तुम्हाला फायदा होईल. काय 2-3 महिन्याचे कोर्सेस असतात ते फक्त. मराठी किंवा इंग्रजी या दोघांपैकी एकच टायपिंग जॉईन करा. शॉर्ट हँड पण जर जॉईन करत असाल तर सर्वोत्तमच आहे. पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनचा काही प्लॅन करत असाल तर त्याला पण आता डोळ्याच्या समोर ठेवा. MSW हा चांगला चान्स आहे तुमच्यासाठी. किंवा मग राज्यसेवेचा अभ्यास करणार असाल तर मग त्यासाठी ज्या घटक जो तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट निवडलेला आहे त्याच्यात काही PG करू शकतोय का, याचा पण विचार करा. असे बरेच सारे ऑप्शन्स आहे तुमच्या समोर उभे राहू शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला एकंदर प्लॅन करणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, तर आता तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा. मी थांबलोय. सुनील, उज्ज्वल, चलक, हरीश, तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. मी थांबलोय. आणि ऑल बाकीचे मला काही इथे जे नावं दिसतात आहेत कमेंट केलेले तेच मी आता विचारले. तर कोणत्या सब्जेक्टला किती मार्क्ससाठी आहे, साधारणतः हे जे सगळे सब्जेक्ट्स आहेत ना ते इक्वल वेटेजेस कॅरी करतात. हिस्ट्रीला साधारणतः 10 प्रश्न येतात. मग बाकी पुढे इकॉनॉमिक्स, जॉग्राफी
त्याच्यानंतर करंट अफेअर्स यांचे 15-15 मार्कांचे प्रश्न असतात. पण मात्र मार्कांच्या दृष्टीनं तुम्ही न बघता तुम्ही सिलेबसच्या हिशोबानं बघावं असं मी सजेस्ट करेन. ठीक. प्रशिक, आय एम सॉरी. सिलेबस कव्हर करणं हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. तो झालाच पाहिजे. हा एक दृष्टिकोन तुमचा असलाच पाहिजे. अजून काही प्रश्न आहेत? ठीक आहे. तर मग आता जे नंतर युट्यूबवरती हे सेशन बघणार आहेत त्यांनी खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न टाका. तर नाईटला माझा जॉब असतो आणि साधारण 5-6 तास देऊ शकतो आणि माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आहे. दॅट्स ग्रेट. तुम्ही ह्या वर्षीचा देखील अटेम्प्ट देऊ शकतात. प्रशिक. तर जर आता तुम्हाला दिवसा व्यवस्थित वेळ भेटतोय तर आधी झोप कंप्लीट करा, हे मी तुम्हाला सजेस्ट करेन. ज्यांचा नाईटचा जॉब आहे त्यांच्यावरती स्ट्रेस लेवल जरा जास्त असते, कारण सगळी जी सायकल आहे तुमची ती उलटी चालते. झोप व्यवस्थित कंप्लीट करा. जे 5 ते 6 तास उरतात अकॉर्डिंगली त्यांच्यातलं असं एक टाइम टेबल स्वतः क्रिएट करा, हे असं, आणि तुमच्या वेळेनुसार त्याला डिवाइड करा. स्टडीला फुल टाइम द्यावाच लागेल का? बिकॉज मी इंजिनिअरिंग स्टुडंट आहे पण मला जॉब पण करायचा आहे. हा, म्हणजे आता अगदी तसंच जसं मी प्रशिक बद्दल बोललो तसंच विठ्ठल तुमच्या बाबतीत पण होईल. तर जॉब सोडून काहीतरी करा ह्याच्यासाठी तर मी अगेन्स्टच आहे. तर जॉब करणं हे इसेन्शियल आहे तर ऑफकोर्स ते कराच, वादच नाही काही. पण जर ते इसेन्शियल नसेल आणि घरचे तुम्हाला मदत करणार असतील तर 1 वर्षभर डेडिकेटेडली द्या असं मी सजेस्ट करेन. पण हो, जर जॉब करणं गरजेचंच आहे तर मग भलेही थोडा वेळ लागला तरी चालेल, पण डेडिकेटेडली स्वतःचं टाइम टेबल मॅच करून गोष्टी करणं जास्त इझी राहील. शिवाय पीडब्ल्यू मध्ये तुम्हाला हे स्वातंत्र्य मिळतच आहे की तुमचं लेक्चर जरी झालं तरी त्याच्यानंतर पण तुम्ही हे लेक्चर बघू शकणार आहात. त्यामुळे स्वतःचं टाइम टेबल बनवून त्याला मॅच करणं असं एक विठ्ठल तुम्ही करू शकता आहात. अगोदर स्टार्ट केलं होतं मी, बट फॅमिली प्रॉब्लेम होते त्यामुळे स्टडी सोडला. इट्स ओके डिअर, काय प्रॉब्लेम नाहीये, काहीच हरकत नाहीये. तुम्ही परत एकदा सुरू करतात नक्कीच, या प्रोसेसमध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत. आता आय होप तुमचे प्रॉब्लेम्स ते फॅमिलीचे संपले असतील. देव करो ते लवकर संपो पण, आणि आता तुम्ही व्यवस्थित परीक्षेकडे फोकस करा. स्वतःच एक टाइम टेबल तुम्ही आणि विठ्ठल दोघांनी पण तयार करणं अपेक्षित आहे, आणि त्या टाइम टेबलला स्ट्रिक्ट राहून स्वतःचा अभ्यास करणं आता गरजेचं असणार आहे. ज्या दिवशी सॅटर्डे संडे त्या दिवशी मग डेडिकेटेडली अभ्यासाकडे लक्ष देणं. 2 सॅटर्डे संडे डेडिकेटेडली अभ्यासाकडे लक्ष देणं. एखादा सॅटर्डे संडे सुट्टी घेणं हे पण अपेक्षित आहे. की मनाला तेवढीच ते विरंगुळ्याची पण गरज असते हे मी पण जाणतो. त्यामुळे 2 सॅटर्डे संडे दिल्यानंतर एखादा सुट्टी घेतली तरी चालेल. सुट्टी आणि ब्रेक गरजेचा आहे, कारण ब्रेक घेतल्यानंतर आपल्याला कळतं की वंगण कुठं कमी पडतंय आणि वंगण कुठं जास्त होतंय. फ्रिक्शन होता कामा नये ना. चला, अजून काही?
विठ्ठल आणि प्रशिक, मला दोघांनाही तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील असं मी समजतो. ठीक आहे, आता युट्यूबवरती जे लोक लेक्चर्स बघतील त्यांनी खाली कमेंट करा, तुमचे काही प्रश्न असतील ते सांगा. मी परत एकदा तुम्हा सगळ्यांचं या बॅचमध्ये स्वागत. रेग्युलर सेशन्स याच्यामध्ये चालू असतील. एकदा जरा तुमचं प्लॅनर चेक करा. तुम्ही ब्रिज कोर्स जॉईन केलेला आहे, सो हा खूप महत्त्वाचा असतो ब्रिज कोर्स. त्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजी सेशन्स मिळतात. मेन कोर्स जेव्हा सुरू होतो तेव्हा त्याच्या डायरेक्ट सेशन सुरू होत असतात. तुम्ही ब्रिज कोर्समध्ये आलेले आहात 2027च्या, त्याच्यामुळे आधी तुमचे स्ट्रॅटेजी सेशन्स होतात आणि मग तुमच्या विषयांना आम्ही हात घालणार आहोत. ठीक आहे, तर मग आत्तापुरतं इथे मी थांबतो. धन्यवाद, थँक्यू सो मच, जय हिंद. भेटूया पुढच्या लेक्चरला.